MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। सर्व व्यावसायिकांना जय भीम। गेल्या काही दिवसापूर्वी मंगेश बेकारसे या मनोवादी समाजकंटकांनी सोशल मीडियावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बदनामी आणि अवमान करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे समस्त महाराष्ट्रातल्या आंबेडकरी अनुयायांच्या भावना दुखवल्या गेल्या, समाज खवळला आणि अनेक आंदोलनं या बेकारसे विरोधात झाली आणि आम्ही पाटील पोलीस स्टेशनमध्ये या बेकारसे विरुद्ध गुन्हा दाखल केला, परंतु पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही आणि 10 मिनिटात त्या बेकारसेला सोडलं आणि आमच्या भावना अधिक दुखावल्या गेल्या। म्हणून आम्ही सर्वसमावेशक असा मोर्चा पारनेर पोलीस स्टेशनवर नेला आणि बेकारसेला अटक करावी ही त्या मोर्चाची प्रमुख मागणी होती आणि मोर्चाचा इतका प्रचंड मोठा प्रभाव आणि दबाव सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर पडला आणि ही आंबेडकरी जनतेची ही भीमशक्ती, ही संघटित शक्ती थोपवण्यासाठी या जिल्ह्यातल्या एका बड्या नेत्यानं हस्तक्षेप केला आणि आपल्या चट्ट्याबट्ट्यांच्या पिलावळीच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी 9 तारखेला आम्ही 8 तारखेला मोर्चा काढला। मोर्चाचा एवढा प्रचंड प्रभाव पडला, दुसऱ्या दिवशी 9 तारखेला बेकारसे आणि त्याच्या कुटुंबियांसोबत काही मोजक्या आणि ठराविक लोकांनी तोडजोड केली आणि हे प्रकरण दाबवण्याचा निर्णय झाला आणि परस्पर हे प्रकरण मिटवलं आणि समाजाला सुद्धा बेकारसेला माफ करण्याचं आवाहन केलं। परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जे आमचे उद्धारकर्ते आहे, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मान सन्मान आणि आमच्या अस्मितेशी तोडजोड होऊ शकत नाही। आम्हाला ती गोष्ट मान्य नव्हती। त्या गोष्टीचा विरोध पारनेर तालुका, नगर शहरातल्या सच्चा आंबेडकरी अनुयायांनी त्या गोष्टीचा विरोध केला आणि मग 10 तारखेला आम्ही पारनेरला मिटिंग घेतली आणि निर्णय घेतला बेकारसेविरुद्ध अधिक तीव्र आंदोलन करायचं। 12 तारखेला आम्ही पारनेर पोलीस स्टेशनला निवेदन दिलं का तुम्ही जर त्याला अटक करत नसाल तर आम्हाला अटक करा आणि निदर्शन आणि जेल भरोचं निवेदन आम्ही पारनेर पोलीस स्टेशनला 12 तारखेला दिलं आणि प्रशासनाच्या लक्षात आलं का निश्चितपणानं आता या भामट्यांच्या मागे लागून हे प्रकरण काय आपल्याला दाबता येणार नाही आणि पोलीस प्रशासन सक्रिय झालं। काल 15 तारखेला पोलीस प्रशासनानं बेकारसेला अटक केली आणि त्याला न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली। आज 16 तारखेला बेकारसेच्या वकिलानं त्याला जामीन मागण्याचा अर्ज न्यायालयासमोर ठेवला, परंतु सरकारी वकिलानं अत्यंत जबरदस्त बाजू मांडली आणि याच्यामुळे समाजाचं वातावरण खराब होऊ शकतं, जनपक्ष उसळू शकतो ही भूमिका मांडली। त्यामुळं न्यायालयानं बेकारसेचा जामीन आज फेटाळलेला आहे। हा आंबेडकरी जनतेचा, सच्चा आंबेडकरी अनुयायाचा विजय आहे आणि बेकारसेवर जी कारवाई करण्याची आणि त्याला अटक करण्याची आमची जी प्रबळ इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे। हा संविधानाचा विजय आहे, हा संसदीय मार्गाने आम्ही जी लढाई सुरू केली होती त्याचा विजय आहे। या आंदोलनात जे काही आंबेडकर अनुयायी सहभागी झाले, ज्यांनी सहकार्य केलं आणि ज्यांनी प्रामाणिकपणे हे आंदोलन चालवलं त्या सगळ्या भीमसैनिकांना मी मानाचा जय करतो। धन्यवाद। जय भीम। जय भीम।